शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठासमोर सुनावणी थोड्याच वेळात सुरू होईल। तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत। आजही हा युक्तिवाद सुरू राहणार आहे। पक्षातील अंतर्गत बाबी किंवा चिन्हासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही असा दावा वारंवार ठाकरे गटाच्या वकिलांकडून केला जातोय। काय आज युक्तिवाद होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, आतापर्यंत झालेला युक्तिवाद आणि त्यानंतर आता आज कोणता महत्त्वाचा युक्तिवाद हा सिब्बल यांच्याकडून केला जाईल? कालपर्यंत झालेला युक्तिवाद आपल्याला माहित आहे आणि निवडणूक आयोगावर कपिल सिब्बल यांनी मोठे आरोप केले। निवडणूक आयोगाने आधी निष्कर्ष काढला आणि त्यानंतर त्या संदर्भामध्ये जुळवाजुळव केली आणि आपला निर्णय कसा योग्य आहे त्यासाठी प्रयत्न केले असा आरोप करण्यात आलेला आहे। तर आज जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये कपिल सिब्बल म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडून साधारणतः विधानसभा अध्यक्षांची घेतलेली भूमिका आणि त्याचबरोबर या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भामध्ये आपले युक्तिवाद जे आहेत ते सादर केले जाणार आहेत। आणि वारंवार कपिल सिब्बल यांच्याकडून हेच सांगितलं जाते विधानसभा अध्यक्षांनी आपली भूमिका योग्य पद्धतीने बजावली नाही। त्याचं कारण हे आहे की या आमदारांना अपात्र करणं गरजेचं होतं, मात्र अविश्वास ठराव दाखल केला तरी त्याच्यावर निर्णय घेण्यात आलेला नाहीये। आणि विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांना गटनेते म्हणून आणि भरत गोगावले यांना चीफ व्हीप म्हणून मान्यता दिली, तर ही चुकीची आहे। कारण पक्ष हा उद्धव ठाकरे यांचा आहे। त्याच्यामुळं सभागृहामधलं जे काही घडामोडी घडल्या, जे कामकाज झालेलं आहे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची कशी भूमिका होती त्याच संदर्भामध्ये आज युक्तिवाद केला जाणार आहे। नक्कीच तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यावरही आपल्याशी बोलायचं आहे।